नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या ताईंसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या लाडक्या ताईंना पैसे आले नसतील मार्च आणि एप्रिल, तर काही लाडक्या बहिणींना अगोदर 1,500, नंतर दुसऱ्या दिवशी 1,500 असे एकत्रित 3,000 रुपये मिळत चालले आहे. आणि काही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हा हप्ता आलाच नाही. त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणी निकषमध्ये आहेत, त्यांचा फॉर्म जो काही आहे तो अपूर्ण आहे, परंतु हप्ता आला नाही. अगोदर फेब्रुवारीचा हप्ता आला, परंतु मार्च एप्रिल हे हप्ते जमा झाले नाहीत. तर अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. ज्यावेळेस हे वितरण सुरू व्हायचं त्यावेळेस काही लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे यायचे, परंतु आता त्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले नाहीत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पण पैसे आले नाहीत. कारण काही लाडक्या बहिणींना ज्यावेळेस उशिरा हप्ते यायचे, आता त्या लाडक्या बहिणींना जे काही मार्च आणि एप्रिल हप्ते आहेत ते लवकर हप्ते आले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना अगोदर हप्ते यायचे त्या लाडक्या बहिणींना हप्ता आलाच नाही. अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. जर तुम्हाला 3,000 रुपये नाही आले तर तुम्हाला मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. काळजी करू नका. हे समजून घ्या लाडक्या बहिणींनो की तुम्हाला हप्ता का आला नाही. फॉर्म अप्रूव्ड आहे परंतु हप्ता आला नाही. दुसऱ्यांना हप्ते आले परंतु मला हप्ता आला नाही. काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये हे जमा झाले, 1,500 आणि नंतर 1,500 असे एकत्रित 2 हप्ते हे जमा झाले. तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली होती त्याची दुरुस्ती केली. जे सेकंड ऑप्शन आलं होतं ई केवायसी करण्यासाठी, ज्या लाडक्या बहिणी ते सेकंड ऑप्शन ई केवायसी केली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो जमा होत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी फर्स्ट टाइम ई केवायसी केली आहे, सेकंड टाइमला एक केवायसी चान्स दिलं होतं ई केवायसी दुरुस्तीसाठी, त्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली न करण्यामध्ये आपण अगोदरच ऑलरेडी ई केवायसी केलं होतं. त्याच्यामुळे ई केवायसी दुरुस्तीचे जे काही फॉर्म आहेत, सेकंड ई केवायसी केली होती त्यानुसार व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यानुसार पडताळणी सुरू आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्ते यायचे, आता हप्ते आले नाहीत. त्या लाडक्या बहिणीचे व्हेरिफिकेशन होत आहे, त्यानुसारच हे वितरण सुरू होत आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना पैसे हे जमा होत आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा समजून घ्या लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी सुरुवातीला केवायसी केली होती त्या लाडक्या बहिणींना पैसे हे आणखी आले नाहीत. ज्यानंतर सेकंड ई केवायसी दुरुस्ती केली आहे अशा लाडक्या बहिणींना हे हप्ते जमा होत आहेत. तर काळजी करू नका, तुमच्याही अकाउंटमध्ये पैसे लवकर जमा होतील. अशी माहिती मिळत आहे की मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत, याच महिन्यामध्ये मिळणार आहेत. परंतु डेट कन्फर्म नाही, कारण सरकार कधीही वितरण करू शकतं. कारण यावेळेस जीआरची ही काही गरज लागली नाही. सरकारने कोणती अपडेट ही दिली नव्हती की आम्ही हे वितरण सुरू करत आहोत. हे अचानक वितरण सुरू झालं होतं. तसंच मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही हप्ते तुम्हालाही मिळणार आहेत. काळजी करू नका. अपात्र झाले मला हप्ता आला नाही असं टेन्शन घेऊ नका. लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. ई केवायसी व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे कदाचित याला थोडासा विलंब होत आहे. आणि मी वारंवार सांगत आलोय की तुमची डीबीटी हे ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा, तुमचा फॉर्म हे अप्रूव्ड आहे का ते चेक करा, जेणेकरून डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर ऍक्टिव्ह करून घ्या. आणि जर फॉर्म अप्रूव्ड नसेल कशामुळे डिसअप्रूव्ह केला आहे त्याचं कारण काय ते पण शोधा. तर लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. हे दोन्ही हप्ते तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला तिन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत, हे कन्फर्म आहे. जर चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.